श्रावणामधील प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्या आरोग्यासाठी, आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी जिवतीची पूजा करायची आहे. मुलं आपली लहान असू द्या किंवा मोठी असू द्या. बघा, जिवती ही एक यक्षिणी देवी आहे. जिवती ही मुलांची रक्षण करणारी देवी मानली जाते. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी जिवतीची पूजा करायची असते. अगदी 2 मिनिटांची ही साधी सोपी पूजा असते, परंतु अगदी 2 मिनिटाची ही सेवा पूजा केल्यामुळे जिवती देवीचा आपल्या मुलांवरती कृपा आशीर्वाद प्राप्त राहतो. याच्यामुळे आपल्या मुलांचे आरोग्य चांगले राहते, आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची खूप प्रगती होते. आणि प्रत्येक आईला हेच पाहिजे असते. तर 2025 मध्ये श्रावण महिना हा 25 जुलैपासून सुरू होणार आहे आणि श्रावणातील पहिला दिवस आहे तो म्हणजे श्रावणी शुक्रवारचा दिवस. म्हणजे शुक्रवारी श्रावणाला सुरुवात होत आहे. म्हणून आपल्याला या येत्या 25 तारखेच्या शुक्रवारपासून जिवतीची पूजा करण्याला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला जिवतीची जी प्रतिमा असते ती आपल्याला ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी आपल्याला हा जिवतीचा प्रतिमा चित्र मिळून जाते. तुम्ही ते खरेदी करून घरी घेऊन यायचे आहे. तुम्हाला जर हे प्रतिमा कुठे बाहेर मिळाले नसेल तर तुम्ही अगदी इंटरनेटवरती गुगलवरती सर्च करून ह्या प्रतिमेचं प्रिंट काढू शकता आणि प्रिंट काढून त्या प्रिंटची आपण पूजा करू शकतो. आपल्याला हा जिवतीचा चित्र, हे जिवतीचं प्रतिमा जे आहे आपल्या देवघराच्या बाजूला किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजेला बसणार आहात त्या ठिकाणी आपल्याला तो चिटकून द्यायचा आहे. भिंतीला असा चिटकून द्यायचा आहे. आणि हा प्रतिमा आपल्याला श्रावण शुक्रवारच्या पहिल्या दिवशीच भिंतीला चिटकून ठेवायचा आहे. आणि जेणेकरून आपण असा ठेवावा जेणेकरून आपल्याला श्रावणाच्या पुढील जे शुक्रवार येणार आहेत त्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला ह्याच प्रतिमेची सेवा करायची आहे, ह्याच प्रतिमेचे पूजन करायचे आहे. म्हणून अगदी नीट व्यवस्थितरित्या हे प्रतिमा आपल्याला आपल्या भिंतीवरती चिटकवायची आहे. तर आपण आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी ही जिवतीची पूजा करायची आहे. हे सर्वांना कळलेलं आहे की आपल्याला जिवतीची पूजा का करायची आहे. त्याचबरोबर हे जी जिवतीची प्रतिमा आहे या जिवतीच्या प्रतिमेमध्ये नृसिंह भगवान, त्याचबरोबर कालियामर्दन करणारे श्रीकृष्ण भगवान आहेत. त्याचबरोबर जिवती आणि जरा या दोन्ही यक्षिणी देवीची देखील ह्या प्रतिमेमध्ये चित्र आहेत. त्याचबरोबर बुध आणि त्याचबरोबर बृहस्पती हे 2 देव देखील ह्या प्रतिमेमध्ये आहे. आणि हे प्रत्येक देव हे आपल्या बालकांच्या, लहान मुलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देत असतात. म्हणून आपल्याला त्यांचे पूजन प्रत्येक श्रावणी शुक्रवारी करायचे आहे. जगातील प्रत्येक आई ही आपल्या मुलाबाळाच्या संरक्षणासाठी, त्याच्या आरोग्यासाठी, त्याला छान भविष्य लाभावं याच्यासाठी धडपड ही करत असते, ती झटत असते. मग अगदी गरीब परिस्थिती असेल किंवा श्रीमंत परिस्थिती असेल तरी देखील दोन्ही ठिकाणी आई ही आईच असते आणि आई आपल्या मुलांचं संरक्षण ही नक्की करते. आपल्या मुलांसाठी प्रत्येक सेवा करते, व्रतवैकल्य करत असते. त्याचबरोबर आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची देखील काळजी ही नक्कीच सर्व आई घेत असतात. तर ही जिवतीची पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तर करायचीच आहे. आता मुलं आपल्या सोबत असतील तरी आपण ही सेवा करणार आहोत, परंतु जर मुलं आपल्या सोबत नसतील, आपल्या जवळ नसतील तर ती काही कामानिमित्त बाहेरगावी राहत असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रासाठी काही बाहेर राहत असतील तरी देखील काही हरकत नाही. तरी देखील प्रत्येक आईने ही पूजा करायचीच आहे. आपली मुलं जर आपल्या जवळ नाही राहत आहेत, ते कुठे बाहेरगावी राहत आहेत, तर ही पूजा करताना आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यांना आपण अक्षता, म्हणजे आपल्या घराच्या 4ही दिशांना आपल्याला अक्षता टाकायच्या असतात 4ही दिशांमध्ये आणि तिकडे 4ही दिशांना औक्षण करून घ्यायचे असते. आता हे आपण आपली जेव्हा जिवतीची पूजा पूर्ण होणार त्याच्यानंतर आपल्याला हे कार्य करायचे असते. सर्वात प्रथम आपण जिवतीची पूजा कशा प्रकारे करायची आहे तर आपल्याला एक चौरंग किंवा एक छोटासा पाट आपल्या देवघराच्या बाजूला मांडायचा आहे किंवा ज्या ठिकाणी तुमची इच्छा आहे त्या ठिकाणी तुम्हाला बसायचे असेल पूजेला त्या ठिकाणी एक छोटासा चौरंग पाट मांडायचा आहे. परंतु त्या पाटाच्या वरती आपल्याला भिंत असेल त्या ठिकाणीच पाट मांडावा, कारण आपल्याला तिकडे जिवतीची प्रतिमा आपल्याला चिटकवायची आहे आणि तीच प्रतिमा आपल्याला येणारे जे श्रावणी शुक्रवार आहेत त्यांना आपण हेच प्रतिमा पूजायची आहे.
नंतर आपल्याला त्या चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हांतरून घ्यायचे आहे। त्याच्यावरती आपल्याला थोडेसे अक्षता हळद कुंकू अर्पण करायची आहे आणि आपण जिवतीचा प्रतिमा त्या ठिकाणी ऑलरेडी लावलेले आहे। त्याचबरोबर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजन करायची आहे। सर्व पूजेच्या प्रथम आपण गणपती बाप्पाला आपण नक्कीच प्रार्थना करायची असते। आता गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता तर नक्कीच ठेवा, किंवा आपण एखादी सुपारी गणपती स्वरूप मानून देखील त्या सुपारीचे पूजन त्या ठिकाणी करू शकतो। तुम्ही जर गणपती बाप्पाला सुपारी समान म्हणजे सुपारी ठेवून तुम्ही गणपती बाप्पांना तिथे पूजणार असाल तर त्या सुपारीचा आपल्याला सर्वात प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। नंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या जिवतीला जिथे आपण ठेवलेला आहे, ती प्रतिमा ज्या ठिकाणी ठेवलेली आहे तिच्या डाव्या बाजूला आपल्याला विडा ठेवायचा आहे। 2 पानांचा एक विडा ठेवायचा आहे। त्या पानावरती आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला सुपारी जी आपण गणपती स्वरूप मानलेली आहे ती ठेवायची आहे। त्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू गंध अक्षता अर्पण करायचे आहे, दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एखादे लाल रंगाचे फूल त्यांना अर्पण करायचे आहे। हे झाल्यानंतर आपल्याला तेलाचा दिवा हा प्रथम लावायचा असतो। त्याच्यानंतर आपल्याला जिवतीची प्रतिमा हिचे पूजन करायचे आहे। जिवतीचे प्रतिमेचे पूजन करण्याच्या अगोदर एक छोटंसं तुपाचं निरंजन तुपाचा दिवा जिवतीच्या उजव्या बाजूला आपल्याला लावायचा आहे। जिवतीच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूला आपल्याला लावायचा आहे। त्याच्यानंतर जिवतीच्या प्रत्येक म्हणजे प्रतिमेमध्ये प्रत्येक देवता आहेत, प्रत्येक देवतांना अष्टगंध हळद कुंकू लावायची आहे, त्यांना अक्षता वाहायच्या आहेत, हळद कुंकू वाहायची आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे दुर्वा आणि आघाड्यांचं पान असलेलं हार। हा हार त्यांना जिवतीच्या प्रतिमेला घालायचा आहे, फुलांचा हार आपण त्यांना घालायचा आहे। त्याचबरोबर कापसाचे वस्त्र देखील आपण त्या जिवतीच्या प्रतिमेला अर्पण करायचे आहे। अशा प्रकारे जिवतीचे पूजन करायचे आहे। पूजन करून झाल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य म्हणून गूळ फुटाणे आणि दुधाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे। त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये जेवढे शुक्रवार येणार आहेत तेवढ्या शुक्रवारी आपण ही पूजा करायचीच आहे, परंतु जेवढे शुक्रवार येणार आहेत त्यातील एखाद्या शुक्रवारी आपल्याला पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे। पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक करून झाल्यानंतर एका शुक्रवारीच आपल्याला हा स्वयंपाक करायचा आहे आणि तो पुरणाचा स्वयंपाक आपण ह्या जिवतीच्या प्रतिमेला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे। आणि जेव्हा आपण म्हणजे ज्या शुक्रवारी पुरणाचा स्वयंपाक करणार आहोत त्या शुक्रवारी आपल्याला एखादी सवाष्ण स्त्री आपल्या घरात बोलवायची आहे, तिची मान सन्मानपूर्वक आपल्याला ओटी भरायची आहे आणि नंतर तिला पुरणाचा स्वयंपाक आपण जेवू घालायचा आहे। ही फक्त आपल्याला एका शुक्रवारीच करायचे आहे। बाकीचे जे श्रावणी शुक्रवार आहेत तेव्हा फक्त दूध फुटाणे आणि गुळाचाच आपल्याला नैवेद्य ह्या ठिकाणी दाखवायचा आहे। त्याचबरोबर ज्या दिवशी आपण पुरणाचा स्वयंपाक करणार आहोत त्या दिवशी सवाष्ण जेवण घालून झाल्यानंतर आपण काही 4-5 बायका हळदी कुंकूला आपल्या घरी बोलवायचे आहे आणि त्यांच्याबरोबर आपण हळदी कुंकू देखील साजरा करायचा असतो। आता आपण जेव्हा जिवतीची पूजन करून झाल्यानंतर तिला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर जिवतीची आपल्याला कथा वाचायची आहे। चातुर्मास या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये जिवतीची कथा पूर्ण आहे। तुम्हाला ते पुस्तक ग्रंथ नाही मिळाले तर काही हरकत नाही, यूट्यूब किंवा गुगलवरती जिवतीची कथा देखील आहे। तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच ते PDF घेऊन तो प्रिंट काढून तुम्ही त्या ठिकाणी ती कथा वाचू शकता। कथा वाचून झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आरती करायची आहे, त्याच्यानंतर जिवतीची आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर आपण ज्या तुपाचं निरंजन आपण जिवतीच्या उजव्या बाजूला लावलेला होता त्या तुपाच्या दिव्याने आपण आरती करायची आहे आणि जिवतीची आरती करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्या मुलांना आपण त्याच तुपाच्या दिव्याने ओवाळायचे आहे, त्यांचे औक्षण करायचे आहे। मुलांचे ह्या तुपाच्या दिव्याने औक्षण करत असताना जिवती मातेला प्रार्थना करायची आहे, आपल्या मुलांना छान दीर्घायुष्य मिळावं, आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असे आपण गणपती बाप्पाला आणि जिवती मातेला आपण प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही जिवतीची पूजा श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांसाठी करायची आहे, आपल्या मुलाच्या सुखासाठी। त्याचबरोबर आपल्या मुलांच्या वैवाहिक सुखासाठी देखील ही जिवतीची पूजा करणे अतिशय उत्तम ठरते।
जीवतीची पूजन केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची संकट बाधा येत नाहीत, त्यांना नक्कीच दीर्घायुष्य प्राप्त होते। जीवतीची पूजा ही प्रत्येक भागामध्ये प्रत्येक वेळी ही त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात, पूजा करत असतात। परंतु तुमच्या घरामध्ये तुमच्या भागामध्ये ज्या प्रकारे तुम्ही जीवतीची पूजा करता अगदी त्याच प्रकारे तुम्ही जीवतीची पूजा करा। परंतु कोणाला माहीत नाही आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये जसे सांगितलेले आहे अगदी तशा प्रकारे जीवतीची पूजा करा आणि आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करा। जीवतीला आपण नक्की प्रार्थना करा आपल्या मुलांचं दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या सुखासाठी। तर अशा प्रकारे श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी आपण जीवतीची पूजा करायची आहे। आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। कमेंटमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या प्रश्न नक्की विचारू शकता। त्याचबरोबर आणखीन काही जीवतीच्या विषयी तुम्हाला जर माहिती हवी असल्यास ते देखील आपण कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही कशा प्रकारे जीवतीची पूजा करता ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओच्या माहितीसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।